हाय फ्रेंड्स, नमस्कार। आज आपण पाहणार आहोत आपला जो राज्यघटनेचा 50 प्रश्न पाहण्याचा उपक्रम सुरू आहे त्याच्यातील पुढील प्रश्न आता आपण पाहणार आहोत। आजच्या सत्रामधला पहिला प्रश्न आता आपण पाहणार आहोत। संसद सदस्यांच्या अपात्रता कोणत्या कलमात दिलेल्या आहेत? त्या संसद सदस्यांच्या अपात्रता जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कलम 102 मध्ये आहे। कलम 102 मध्ये असणाऱ्या दिलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्यांची निवडणूक कोणामार्फत होते? त्याचं उत्तर आहे विधानसभा सदस्यामार्फत असणारी ही निवडणूक होत असते। पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो असतो 6 वर्षाचा असणारा हा कार्यकाळ असतो। पुढचा प्रश्न, राज्यसभा चे किती सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 103 सदस्य त्या ठिकाणी निवृत्त होतात। पुढचा प्रश्न, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर राज्यसभेचा कार्यकाळ त्या ठिकाणी वर्षामध्ये नाही तर ते स्थायी सभागृह आहे। तर सभागृह आहे स्थायी सभागृह म्हणून ओळखल्या जाते। पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती म्हणजे अध्यक्ष असतो? तर तो आहे कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। आणि कलम 89 नुसार राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असेल। या दोन्ही गोष्टींमधला फरक थोडासा समजून घ्यायचा। पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर तो असतो त्या ठिकाणी 5 वर्ष असतो। पण राज्यसभाच्या सदस्याचा कार्यकाळ विचारला तर तो 6 वर्ष, मात्र अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्ष। असं कारण की राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष। म्हणून अध्यक्षाचा कार्यकाळ पण किती वर्ष? तर 5 वर्ष। पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे राज्यसभेला असणारा आहे। पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवांची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 312 कलमामध्ये केलेली आहे। पुढचा प्रश्न, राज्यसभेने वनसेवा, आरोग्य सेवा व अभियांत्रिकी सेवा कधी निर्माण केल्या म्हणजे कोणत्या वर्षी? तर 1961 ला निर्माण केलेल्या आहेत। पुढचा प्रश्न 262 नंबरचा, अधिवेशनाच्या तहकुबीची घोषणा कोण करतात? त्याचं उत्तर आहे पीठासीन अधिकारी। पीठासीन अधिकारी करत असतात। पीठासीन अधिकारी असं म्हणण्याचं कारण का? तर सभापती किंवा अध्यक्ष असं का म्हटलं नाही? कारण कधी कधी अध्यक्ष जर त्या ठिकाणी नसतील तर उपाध्यक्ष त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी असतो, म्हणून इथं उत्तर पीठासीन अधिकारी असं दिलेलं आहे। पुढचा प्रश्न, पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कधी असतो? म्हणजे कोणत्या ते कोणत्या महिन्यादरम्यान हे पावसाळी अधिवेशन होते? तर हे होते जून ते सप्टेंबर दरम्यान या ठिकाणी हे होत असते। जून ते सप्टेंबर दरम्यान। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात। हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कधी असतो? तर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा त्या ठिकाणी कोणत्या 2 महिन्याच्या दरम्यान असतो? तर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान असणार हे अधिवेशन होत असते। कोणतं? हिवाळी अधिवेशन होत असते। पुढचा प्रश्न, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कधी असतो? तर तो असतो फेब्रुवारी ते त्या ठिकाणी मेच्या दरम्यान, फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान असणारा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असतो। पुढचा प्रश्न, केंद्रशासित प्रदेश कायदा कधी पारित करण्यात आला? तर तो आला 1965 साली पारित करण्यात आला। पुढचा प्रश्न, निर्वाचन मंडळाची स्थापना किंवा निर्वाचन मंडळाची तरतूद कधी करण्यात आली? तर ती आधी 1955 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय परिषद कायदा कधी अंमलात आणला? तर तो आणला 1919 रोजी भारतीय परिषद कायदा अस्तित्वात आणला। पुढचा प्रश्न,
पहिले केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर पहिले केंद्रीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. कधी होते हे जर विचारलं तर याचं उत्तर आहे त्या ठिकाणी 1925 मध्ये दादाभाई नौरोजी हे केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणे कोणत्या क्रमात तरतूद केलेली आहे? तर ते आहे कलम 82 मध्ये ही तरतूद असणारी केलेली आहे. पुढचा प्रश्न, सध्या मतदारसंघाची पुनर्रचना कधी करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे 2008. पुढचा प्रश्न, कलम 85 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे संसदेची अधिवेशने. ठीक आहे. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या कायदेमंडळाची तरतूद कोणत्या क्रमात केलेली आहे? तर घटक राज्याच्या कायदेमंडळाची तरतूद त्या ठिकाणी कलम 168 मध्ये केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या कायदेमंडळात कोणाकोणाचा समावेश होतो? तर तो होतो विधानसभा. पहिला आहे विधानसभा, त्याचबरोबर दुसरा आहे राज्यपाल, आणि तिसरं, जर समजा त्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात असेल तर त्या ठिकाणी विधान परिषद हे पण घटक राज्याच्या कायदेमंडळात समाविष्ट होते. पण नसेल तिथं तर फक्त राज्यपाल आणि विधानसभा हे दोघं त्या ठिकाणी घटक राज्याच्या कायदेमंडळात असतात. पुढचा प्रश्न 275 नंबरचा, डॅश डॅश हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. तर याचं उत्तर आहे विधानसभा हे त्या ठिकाणी प्रथम व कनिष्ठ सभागृह असणार आहे. पुढचा प्रश्न, विधानसभेची तरतूद कोणत्या क्रमात केलेली आहे? तर विधानसभेची जी तरतूद आहे ती तरतूद कलम 170 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषद स्थापन व रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो त्या घटक राज्याच्या विधानसभेला असणारा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 278 नंबरचा, विधानसभेची सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे? म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती? तर कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी 500 सदस्य संख्या ही विधानसभेची ठरवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, किती लोकसंख्येमागे विधानसभेचा एक सदस्य निवडून दिला जातो? त्याचं उत्तर आहे 1 लाख लोकसंख्येमागे त्या ठिकाणी एक सदस्य निवडून दिला जात असतो. कशाचा? तर विधानसभेचा. पुढचा प्रश्न, राज्यपाल अँग्लो इंडियन सदस्याची निवड कोणत्या कलमानुसार करतात? त्याचं उत्तर आहे कलम 333. पण जसं मी काल तुम्हाला राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियन सदस्य किती पाठवत होते त्या प्रश्नाचं उत्तर सांगताना सांगितलेलं होतं की घटनेच्या 104व्या घटना दुरुस्तीनुसार त्या ठिकाणी ही तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर उत्तर आहे 288. पुढचा प्रश्न, विधानसभेची अधिवेशने बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा जो हक्क आहे तो त्या ठिकाणी राज्यपालास असणारा आहे. पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यांना कोण शपथ देतात? त्याचं पण उत्तर तेच आहे, राज्यपाल शपथ देत असतात किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती. पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. पुढचा प्रश्न, विधानसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? त्याचं उत्तर आहे विधानसभा उपसभापती यांच्याकडे हे असणारा आपला राजीनामा देत असतात. पुढचा प्रश्न, विधानसभेतील एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवतो? तर याचं उत्तर आहे त्या ठिकाणी सभापती म्हणजे विधानसभेचे सभापती आपण असं यांना म्हणू शकतो. म्हणून याचं उत्तर आपण लिहूया विधानसभा सभापती असं आपण यांना उत्तर याचं देऊ शकतो. पुढचा प्रश्न, विधानमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ते उत्तर आहे मागच्या प्रश्नाचे जे उत्तर होतं विधानसभा सभापती हेच असणारे विधिमंडळाच्या किंवा विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण करण्याचा अधिकार कोणास आहे? त्याचं उत्तर आहे राज्यपाल. कारण राज्यपाल हे विधिमंडळाच्या आरंभी किंवा प्रारंभी अभिभाषण करत असतात. कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या 60 पेक्षा कमी असणारी
आहे. तर याचं उत्तर 3 असणारे राज्य आहेत ज्यांची सदस्य संख्या म्हणजे तेथील विधानसभेची सदस्य संख्या ही 60 पेक्षा कमी आहे. तर त्याच्यातलं पहिलं उत्तर आहे सिक्कीम, दुसरा आहे गोवा, त्याचबरोबर तिसरा आहे त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश. पण एक लक्षात ठेवा, इथं मी तुम्हाला राज्याबद्दल माहिती दिलेली आहे, याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाबद्दल मी बोललेलो नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून अनुसूचित जातींना विधानसभेत किती टक्के जागा आरक्षित असणाऱ्या आहेत? तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी 29% जागा, किती टक्के? 29% जागा या राखीव असणाऱ्या आहेत अनुसूचित जातींना. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून अनुसूचित जमातीसाठी विधानसभेत किती टक्के जागा राखीव आहेत? तर उत्तर आहे 22% जागा या राखीव आहेत. पुढचा प्रश्न 292 नंबरचा, विधानसभांच्या जागांसाठी कोणत्या कलमानुसार आरक्षण दिले आहे? तर याचं उत्तर आहे कलम 332 नुसार हे आरक्षण दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, विधानसभा व विधान परिषद यांची सदस्य पात्रता कोणत्या कलमात दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 173 मध्ये विधानसभा त्याचबरोबर विधान परिषद यांची सदस्य पात्रता दिलेली आहे. 294 नंबरचा प्रश्न, विधानसभेच्या कालावधीची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? म्हणजे विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो कोणत्या कलमात दिलेला आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर उत्तर आहे 172. पुढचा प्रश्न, सध्या भारतात विधानसभेचे किती मतदारसंघ असणारे आहेत? टोटल एकूण भारतात. तर याचं उत्तर आहे त्या ठिकाणी 3276 म्हणजे 3276. पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यांच्या अपात्रता कोणत्या कलमात दिलेल्या आहेत? तर विधान सभा सदस्यांच्या अपात्रता त्याच कलमात दिलेल्या ज्या कलमात संसदेच्या असणाऱ्या सदस्यांच्या अपात्रता दिलेल्या आहेत ते म्हणजे कलम 102 मध्ये दिलेल्या आहेत. सर्वात कमी विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे? तर कोणत्या राज्याची आहे असं याचं उत्तर आपण ऑलरेडी वर पाहिलेलं आहे. सिक्कीम, गोवा, अरुणाचल प्रदेश असं याचं उत्तर आपण इथं पाहिलेलं आहे. हे बघा, 60 पेक्षा कमी 3 आहेत. तर याच्यापैकी त्या ठिकाणी 40 असणारे 3 राज्य आहेत. आणि जर समजा त्या ठिकाणी विचारलं की केंद्रशासित प्रदेश कोणता, तर पांडिचेरी आणि त्याची किती आहे? 32. पुढचा प्रश्न, घटनेत विधान परिषदेची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर घटनेत विधान परिषदेची तरतूद कलम 171 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न, सभागृहाची घटनेत तरतूद करण्यात आलेली नाही. तर त्याचं उत्तर आहे विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी तरतूद घटनेमध्ये केलेली नाही विधान परिषदेची. पुढचा प्रश्न, हे विधिमंडळाचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह असते? उत्तर मागच्या प्रश्नासारखं सेम, विधान परिषद असणारी त्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह किंवा द्वितीय सभागृह म्हणून ओळखल्या जाते. अशा पद्धतीने आज आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न राज्यघटनेचे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की मला कळवा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना तक्रारी असतील त्याही सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रमंडळापर्यंत पोहोचा ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.